Innovate. Enable. नमस्कार, मी मनुष्य पाटील. महाराष्ट्र अनलिमिटेडमध्ये आपलं स्वागत. आणि आज आपण निघालो आहोत साताऱ्याच्या दौऱ्यावर. साताऱ्याचं कास पठार, साताऱ्याचा अजिंक्य तारा आणि साताऱ्याचे कंदी पेढे, हे साताऱ्याचे वेगवेगळे फ्लेवर्स आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोतच, पण त्याचबरोबर एक खास सरप्राईज सुद्धा तुमच्यासाठी आहे. चला तर मग जाऊयात. निसर्गरम्य वातावरण असलेल्या जागा आणि ऐतिहासिक वास्तूंना पर्यटन स्थळाचा दर्जा दिला जातो. पण काही स्थळं अशी असतात ज्यांना बुद्धी आणि मेहनतीच्या जोरावर पर्यटन केंद्र बनवलं जातं आणि ती लोकांपर्यंत पोहोचवली जातात. असंच एक पर्यटन स्थळ म्हणजे आपलं गाव. पर्यटनासाठी अगदी वेगवेगळ्या ठिकाणी आपण हिंडत असतो, पण आता एक नवीन पर्याय पर्यटनासाठी निर्माण झालाय, तो म्हणजे कृषी पर्यटन. आणि त्यासाठी आम्ही साताऱ्यामधल्या आपलं गावला भेट दिली. अगदी आपलं गावमध्ये एंट्रीज पारंपरिक पद्धतीनं बैलगाडीतून झाल्यामुळे हे गाव बघण्याची उत्सुकता अधिकच वाढली आहे. चला तर मग जाऊया हे गाव बघायला. कृषी पर्यटन हा सुद्धा एक पर्याय म्हणून पर्यटन यादीत सामील होऊन त्याला यश मिळेल असा विचार क्वचितच कोणी केला असेल. पण कराडच्या बेलदरे गावामध्ये ही संकल्पना सत्यात उतरवली आहे नंदकुमार काटकर यांनी. आपला देश शेतीप्रधान म्हणतो, पण आता नवीन पिढी गाव ही संस्कृती विसरायला लागली आहे. त्याच्यामुळे ठेवतानाच आम्ही नाव हे आपलं गाव ठेवलं, की ज्या लोकांचं आता गाव नाही त्यांना असं वाटावं की माझं एक कुठेतरी गाव आहे आणि त्यांनी तिथे या ठिकाणी या पर्यटनाच्या माध्यमातून आपलं गावाला त्यांनी भेट द्यावी. या कृषी केंद्रात प्रवेश केल्यावर सर्वात आधी दिसतो हा सुंदर बगीचा. या नक्षत्र गार्डन मध्ये असलेल्या दुर्मिळ अशा रुद्राक्षाच्या झाडाजवळ मी उभी आहे. इतकंच नाही तर माझ्या आजूबाजूला तुम्ही जी झाडं बघता आहात ती तुमच्या राशीच्या, तुमच्या नक्षत्राचे आराध्य वृक्ष आहेत. हे परंपरा तर इथे जपण्यात आलेली आहे, पण त्याचबरोबर अगदी आधुनिकतेचा टच सुद्धा इथे देण्यात आलेला आहे. कारण ज्या ठिकाणावरून मी चालते आहेत ती अगदी उबडखाबड अशी दगडं आहेत, जी म्हणजे ॲक्युप्रेशरसाठी बनवण्यात आलेली आहेत. यावरूनच तुमच्या आरोग्याची काळजी सुद्धा इथे कशी घेण्यात आली आहे ते लक्षात येईल. 12 राशी आणि नक्षत्रांची मिळून इथे एकूण 27 झाडं लावण्यात आली आहेत. आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे बागेच्या मधोमध रुद्राक्षाचं झाड सुद्धा लावलंय. हे झाड थंड वातावरणात वाढतं आणि जवळजवळ 25 वर्षांनंतर त्याला फळ येतं. पर्यटक कुतूहलानं या बागेमध्ये फिरायला येतात आणि त्याच निमित्तानं त्यांच्या पायांची ॲक्युपंक्चर थेरपी सुद्धा होऊन जाते. त्या नक्षत्रवनामध्ये आमचा उद्देशच तो होता, मी मगाशी सांगितलं की पर्यावरणाचा त्यातून मेसेज जावा. तर माझी कुंभ राशी आहे, माझ्या राशीला आंबा आहे, तर ॲटलिस्ट मी जन्माला आलो त्या आंबा माझं राशीवर झाड आहे, तर मी ॲटलिस्ट आंबा तरी तोडू नये, आंब्याचं झाड किंवा एखादा तरी आंबा लावावा. तर ती संकल्पना आम्ही ही जी इथे पर्यटक येतात त्या पर्यटकांना आम्ही तिथं माहिती लिहिलेली आहे, कुठल्या राशीला कुठलं झाड आहे. कधी गावच्या वातावरणाचा अनुभव घेतला नसेल अशा लोकांना इथे आल्यावर अगदी खेडेगावाचा अनुभव घेता येतो. राहण्याची उत्तम सोय, फॅमिली आणि मोठ्या ग्रुप्समध्ये येणाऱ्या लोकांसाठी इथे ऐसपैस खोल्या आहेत. प्रत्येक खोली बांबूपासून तयार केली आहे.
आणि आतमध्ये शेणानं सारवलेली जमीनही आहे. याच परिसरात गाईचा गोठा आहे आणि त्यातून मिळणारं शेण, त्यातून बनवलेलं खत फळभाज्यांच्या शेतीसाठी वापरलं जातं. शेतीमध्ये कुठल्याही प्रकारचं केमिकल किंवा हानिकारक खत वापरलं जात नाही. सेंद्रिय शेतीतून मिळणाऱ्या फळभाज्यांचं चविष्ट भोजन इथे आलेल्या पर्यटकांना वाढलं जातं. गाव म्हटलं की गाई गुरं आलीच आणि आपल्या गावामध्ये सुद्धा तुम्हाला भरपूर गाई वासरं बघायला मिळतील. अगदी तुम्हाला त्यांच्याशी खेळता सुद्धा येईल. इतकंच नाही, त्या गायींचं ताजा ताजा दुधाचा आस्वाद सुद्धा तुम्हाला घेता येईल. इथे बऱ्याच प्रकारच्या गाई, म्हशी आणि इतर जनावरही पाहायला मिळतात. गायींना मक्याच्या दाण्यातून येणाऱ्या रोपांचा चारा दिला जातो. हे दाणे धुवून हायड्रोपोनिक पद्धतीनं त्यांची शेती केली जाते. आणि 9 दिवसांनंतर सगळ्या गाई गुरांना ते खायला दिले जातात. हा ताजा आणि हिरवा चारा खाल्ल्यामुळे सगळ्या जनावरांना उत्तम पोषण मिळतं. दूध काढण्याची प्रक्रिया अगदी आधुनिक पद्धतीने इथे केली जाते. आणि याच दुधातून इथे दही, तूप, श्रीखंड आणि बासुंदी सुद्धा तयार केली जाते. इतकंच नाही तर या कृषी पर्यटन केंद्रामुळे जवळच्या गावात लोकांसाठी रोजगार सुद्धा निर्माण झालाय. या कृषी पर्यटन केंद्रात ध्यानकुटीर सुद्धा पाहायला मिळतं. सुंदर वातावरणाचा अनुभव घेतल्यावर मेडिटेशन करता यावं म्हणून हे कुटीर तयार करण्यात आलंय. हळूहळू कृषी पर्यटनाची आवड लोकांमध्ये वाढत चालली आहे. निसर्गरम्य वातावरणात असलेलं आपलं गाव एक मिनी वेकेशनसाठी उत्तम स्थान आहे आणि म्हणूनच MTDCनं सुद्धा या केंद्राला मान्यता दिली आहे. आपल्या गावात आल्यानंतर खेडेगावातलं एक अस्सल जीवन जगता आलं. अगदी ते मी खूप एन्जॉय सुद्धा केलं. पण आपण घेणार एक छोटासा ब्रेक. तुम्ही कुठेही जाऊ नका, पहा फक्त IBN लोकमत. सातारा म्हटलं की ऊसाची शेती आणि ऊस म्हटलं की गुळ हा आलाच. त्यामुळे साताऱ्यामध्ये रस्त्यावर जाताना तुम्हाला अशी ही गुऱ्हाळं बघायला मिळतील, जिथे ही गुळ तयार करण्याची प्रक्रिया अगदी बघण्यासारखी अशी प्रक्रिया आहे, ती तुम्हाला पाहायला मिळेल. साताऱ्यामध्ये ऊसाची शेती भरपूर होते आणि इथेच ऊसापासून साखर आणि गुळ सुद्धा बनवला जातो. साखर कारखाने तर बरेच आहेत, पण गुळ बनवण्याची प्रक्रिया साताऱ्याच्या प्रत्येक क्षेत्रात पाहायला मिळते. स्थानिक लोक गुऱ्हाळ चालवतात.
काही लोकांचा तर हा पिढीजात व्यवसाय आहे. आमचा व्यवसाय म्हणजे गुराचा व्यवसाय आहे आणि आमच्या आजोबांच्यापासून चालू आहे, म्हणजे 60 सालापासून चालू आहे. आम्ही हे गूळ सगळा कमी कमी म्हणजे दिवसाला 200 किलो, म्हणजे एका माणसाला 200 किलो निघतो. आम्ही हे कराड मार्केटला पाठवतो. ऊसाचा रस काढून त्याला एका मोठ्या पातेल्यात काढतात आणि मग त्यात चुना आणि इतर काही पदार्थ टाकून जवळजवळ 2 तास ढवळून त्याची उखळ काढली जाते. तो रस आम्ही इथून सप्लाय केल्यानंतर परत आम्ही चुना वापरायला लागतो. चुनामध्ये जेवढं प्रमाण आहे तेवढं वापरायला लागतो. चुन्यामुळे काय होतं, ते मळी जे असते ना, ते मळी निघाला ते मदत करतो चुना. कोणत्याही प्रकारची भेसळ नसल्यानं गूळ एकदम शुद्ध आणि चविष्ट असतो. उखळ काढल्यावर गूळ थंड पाण्याच्या आत भांड्यांमध्ये भरला जातो आणि नंतर त्याचे खडे बाजारात विकायला नेतात. महाराष्ट्रात प्रत्येक जिल्ह्यात एक तरी किल्ला सापडेल आणि साताऱ्यामध्ये पण मराठ्यांच्या इतिहासाला साक्ष राहिलेला असा किल्ला आहे, तो म्हणजे अजिंक्यतारा. साताऱ्याचा मानबिंदू असलेला अजिंक्यतारा, कधीही न जिंकता आलेला असा हा अजिंक्यतारा, ज्यावर शिलाहार राजापासून शाहू महाराजांपर्यंत अनेकांचं वास्तव्य होतं. चला तर मग सैर करूया किल्ल्याची. पन्हाळ्याच्या भोज राजांनी अजिंक्यताराची बांधणी केली. त्यानंतर काही काळ चांदबिबी या किल्ल्यावर नजरकैद येत होती. 1673 साली छत्रपती शिवरायांनी विजापूरच्या राजांकडून हा किल्ला ताब्यात घेतला. आजारपणात शिवरायांचं काही काळ वास्तव्य या किल्ल्यावर होतं असं म्हटलं जातं. छत्रपती संभाजी महाराजांचे सुपुत्र शाहू महाराजांचा राज्याभिषेकही याच किल्ल्यावर झाला होता. 3300 फूट उंचीवर असलेल्या किल्ल्यावरून पूर्ण साताऱ्याचं दर्शन घेता येतं. किल्ल्यावरून संध्याकाळच्या वेळी निळं आकाश आणि त्यात तरंगणारे पांढरे ढग पाहून मन प्रसन्न होतं. किल्ल्यावर 7 तलाव आहेत आणि ज्यांचा वापर जुन्या काळात विविध प्रकारे केला जायचा. स्थानिक लोक किल्ल्यावर असलेल्या मंगळा देवीच्या दर्शनाला दररोज येतात. या सुंदर फुलांच्या धुलईत मी कुठे बसले तुम्हाला बघून आश्चर्य वाटलं असेल. तर हे आहे सातारचं फेमस असलेलं कास पठार.
वर्ल्ड हेरिटेज साईट असलेल्या ह्या कास पठारावर दरवर्षी लाखो फुलं फुलतात आणि ती बघण्यासाठी पर्यटक सुद्धा आवर्जून हजेरी लावतात आणि मी सुद्धा त्या सगळ्या फुलांचा आनंद घेणार आहे. कास पुष्प पठार हे सातारा जिल्ह्याला लाभलेली मोठी नैसर्गिक देणगी. वर्ल्ड हेरिटेज कमिटीनं 2012 साली या जागेला पर्यटन स्थळ म्हणून मान्यता दिली. समुद्र सपाटीपासून कास पठारची उंची 1213 मीटर इतकी आहे. दरवर्षी इथे जून ते ऑक्टोबरच्या महिन्यात विविध रंगांच्या फुलांचे गालिचे दिसतात. आम्ही इकडे खास करून हैदराबादने आलो आहे कास पठार बघायला. खूप ऐकून होतं कास पठारच्या बाबतीत की फार वेगवेगळ्या व्हरायटीचे फुलं बघायला मिळतात वगैरे आणि सुंदर सिनिक ब्युटी छान आहे, नॅचरल आहे. तर आम्ही आत्ता इकडे आलो आणि खरंच खूप छान वाटतं इकडे. या पठारावर खूपच दुर्मिळ असलेल्या वनस्पतीही आढळतात. जवळजवळ 800 प्रजातींची वेगवेगळी फुलं या पूर्ण पठारावर फुलतात. काही फुलं दरवर्षी येतात तर काही फुलं 7 किंवा 8 वर्षातून एकदाच फुलतात. ही सुंदर निळी फुलं तुम्ही यंदा फुललेली बघतायत, त्यांनी अख्खं कास पठार सुद्धा फुलून गेलेलं आहेत. ही फुलं आलेली आहेत जवळजवळ 7 वर्षांनी आणि ही फुलं अगदी कास पठाराचं सौंदर्य अधिकच वाढवताना दिसत आहेत. या पिवळ्या फुलांना डोनाल्ड डक या नावानं सुद्धा ओळखलं जातं. कारवी टोपलीचे 2 प्रकार असतात. 2008 नंतर ती यावर्षी फुलली आहेत आणि फुलांचा हा नैसर्गिक बगीचा पाहायला बरेच पर्यटक आवर्जून कासला भेट देतात. 1991 ते 2002-3 सालापर्यंत ही फुलं त्याचा गवगवा होत होता, पण त्याचा वेग मात्र कमी होता आणि त्याची प्रसिद्धी कमी होती. 2002 सालानंतर मात्र साधारण मध्यम वर्गाकडे स्वतःच्या गाड्या यायला लागल्या. या इतर रस्ता तर व्यवस्थित होताच, परंतु मोबाईलचे फोन आले, त्यामध्ये कॅमेरे आले, हातामध्ये डिजिटल कॅमेरे आले, इंटरनेटची कनेक्टिव्हिटी झाली आणि जगभर याचा प्रसार वाऱ्याच्या वेगापेक्षाही जास्त वेगानं व्हायला लागला. या अगणित फुलांमध्ये बरीच रहस्यही दडली आहेत. काही फुलं तर चक्क किडे खातात आणि काही फुलं फक्त एका रात्रीसाठीच फुलतात. हे नुसतं फुलांचं पठार नाहीये, तर हे जैवविविधतेचा मोठा ठेवा आहे. हे गॅलापॅगॉस बेटासारखं एक स्वतंत्र प्रयोगशाळा आहे की ज्या प्रयोगशाळेमध्ये पर्यावरणाची चक्र आपल्याला सहजतेनं संशोधकांना उलगडता येतात. कास पठारावर कुमुदिनी तलाव सुद्धा पाहायला मिळतो. या तलावाचं वैशिष्ट्य म्हणजे इथे एका वेगळ्याच प्रकारची फुलं फुलतात. ही फुलं कमळाचा एक प्रकार आहेत. ऑक्टोबर महिन्यात हा पूर्ण तलाव या सुंदर फुलांनी झाकून जातो. कुमुदिनी म्हणजे छोटं कमळ, याला मराठीमध्ये भोपळी म्हणतात, पानभोपळी. याच्याकडं लोक काही लक्ष देत नव्हती, परंतु हे भारतामध्ये 2च ठिकाणी आहे. फुलांना आणि इथल्या वनस्पतींना प्रदूषणाचा त्रास होऊ नये म्हणून पठारावर गाड्यांची पार्किंग किंवा गाडीनं फिरण्याची परवानगी मिळत नाही. पर्यटकांना फुलं तोडायला सुद्धा बंदी आहे. कास पठार महाराष्ट्रातलं असं एकमेव ठिकाण जिथे एका वेळी शेकडो प्रकारची फुलं आणि वनस्पती पाहायला मिळतात. पश्चिम महाराष्ट्रातले कंदी पेढे जगभरात प्रसिद्ध आणि त्यातून साताऱ्यातले कंदी पेढे तर 1 नंबर. तेव्हा मी साताऱ्यामध्ये अशोक मोदी यांच्या कंदी पेढ्याच्या शॉपमध्ये आलेलो आहोत. जवळजवळ 60 वर्षाची परंपरा असलेल्या या शॉपमध्ये अगदी जगभरातून पर्यटक येत असतात. साताऱ्यामध्ये जर कंदी पेढे खायचे असतील तर अनेक दुकानं आहेत, पण उत्कृष्ट कंदी पेढे म्हटलं की फक्त एकच नाव सगळ्यांच्या तोंडावर येतं, ते म्हणजे अशोक मोदी. गेल्या 60 वर्षात ही परंपरा आम्ही 3ऱ्या पिढीने जपत आलो. आता सातारचे सुप्रसिद्ध कंदी पेढे अशोक मोदी हे स्पेशालिटी ओळखले जातात की चांगला खावा आला तर पेढा बनतो. डेली पेढा आमचा फ्रेश असतो आणि तो सर्व केला जातो, कस्टमरला देतो. ह्याच बेसवर आत्तापर्यंतच्या लाखो कस्टमर असे आमच्याकडे रिपीट कस्टमर म्हणून येतात.
पेढे बनवण्याची प्रक्रिया आता टेक्नॉलॉजीमुळे थोडी सोयीस्कर होत चालली आहे, पण अशोक मोदींच्या युनिटमध्ये पेढे वळवण्याची प्रक्रिया मात्र आजही पारंपरिक पद्धतीनं केली जाते. हातानं वळवलेल्या पेढ्यांची चव काही औरच, आणि म्हणून लोक पिढ्यानपिढ्या अशोक मोदींचे कंदी पेढे घरी नेतात. अशोक मोदी हा साताऱ्यातला ब्रँड कुणाला माहीत नाही असं नाही. एकतर त्यांचं वैशिष्ट्य आहे की ती पेढ्यातला जो काय त्यांचं मिक्सिंग आहे तो तुम्ही एकदा पेढा खाल्ला आणि दुसरा कुठेही तुम्ही जाऊन पेढा खाल्ला तो लगेच तुम्हाला लक्षात येईल की हा मोदींचा आहे आणि हा दुसऱ्या कुठल्या तरी पेढीवरचा पेढा आहे. साताऱ्यामध्ये अनेक वर्षांपासून मोदींचं दुकान आहेच, पण मुंबई पुण्याच्या लोकांना सुद्धा असली कंदी पेढ्यांचा आस्वाद घेता यावा म्हणून महामार्गावर देखील अशोक मोदींनी एक शाखा उघडली. इथून जाणारे बरेच पर्यटक गाडी थांबून कंदी पेढे तर घेतातच, पण त्याचबरोबर वेगवेगळ्या प्रकारची बर्फी सुद्धा आवर्जून खरेदी करतात. साताऱ्याचे पर्यटन स्थळ तर आपण बघितली, अगदी कंदी पेढे सुद्धा घेतले. तेव्हा साताऱ्याची सफर आपण इथेच थांबूया, पण पुन्हा भेटणार आहोत एका नवीन पर्यटन स्थळी. तेव्हा पहा फक्त IBN लोकमत. Focus. Ideate. Innovate. Enable.